त्या आपल्या मराठा विद्याप्रसाद समाज संस्थेचे सन्माननीय संचालक इंजिनियर माननीय श्रीयुत भाऊसाहेबजी खातळे, त्याचप्रमाणे इगतपुरी तालुक्यातून जे नेतृत्व आज पुढे येत आहेत ते सन्माननीय व्यासपीठावर विराजमान झालेले कचरू पाटील डुकरे साहेब, त्याचप्रमाणे पांडुमामा शिंदे, आपल्या इगतपुरी गावाचे माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक सुरेशजी रोकडे, आपल्यामध्ये सतत कार्यरत असलेल्या आपल्या स्थानिक व्यवस्थापन समितीच्या सदस्या वैशालीताई आडके, आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर पी आर बाबड सर, त्याचप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्राध्यापिका श्रीमती व्ही आर कोकाटे मॅडम, आपल्या स्टाफचे सेक्रेटरी प्राध्यापक यू एन सांगळे सर, सर्व कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनो, या निमित्तानं मला सांगायला या ठिकाणी आनंद होतोय की आपला हा तालुका जो आहे हा आदिवासी तालुका आहे आणि या आदिवासी तालुक्यामध्ये डॉक्टरांचं जे कार्य आहे ते कार्य पुढे नेण्याचं काम आपल्या समाज संस्थेचे संचालक, त्याचप्रमाणे माननीय कचरू पाटील डुकरे साहेब यांचे ग्रंथ आणि गुलाब माननीय प्राचार्यांनी या ठिकाणी स्वागत करावं. माननीय पांडुमामा शिंदे, माननीय सुधीर भाऊ रोकडे यांचं स्वागत माननीय संचालक साहेबांनी करावं. माननीय श्रीमती वैशालीताई आडके, माननीय कचरू पाटील शिंदे, धन्यवाद. पुनश्च एकदा सर्व मान्यवर या ठिकाणी हार्दिक स्वागत. यानंतर आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर पी आर बाबड सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मराठा विद्याप्रसारक समाजाच्या कर्मकुंड वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये आज कर्मवीरांच्या पंक्तीमध्ये असणारे, उद्या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला प्रेरणादायी ठरणारे मराठा विद्याप्रसारक समाजाच्या अनेक शिल्पकारांच्या पैकी एक महत्वपूर्ण शिल्पकार म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, अत्यंत धाडसी, कणखर, अभ्यासू, शिस्तप्रिय आणि प्रेरणादायी असे स्वर्गीय आमदार खासदार डॉक्टर वसंतरावजी पवार साहेब यांना त्यांच्या स्मृतिदिनी प्रथमतः मी विनम्र अभिवादन करतो. आणि या प्रसंगी आपल्या महाविद्यालयामध्ये उपस्थित असणारे, कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सगळ्या मान्यवरांचं आपल्या शाखेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. कर्मवीरांना लाख लाख वंदना करत असताना अशा प्रकारचे काही कर्मवीर आपल्या या प्रसंगानुसार आपण त्यांच्यावरती चिंतन करायला लागतो. त्यावेळेला संस्थेच्या, शिक्षण संस्थेच्या आधुनिक काळातील वाटचालीबद्दल जेव्हा आपण त्याचा इतिहासाकडे बघून बघतो, त्यावेळेला डॉक्टर वसंतरावजी पवार साहेब मूर्तिमंतपणे साक्षात साकार होतात आणि मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये असणारा एक
अत्यंत लक्षवेधी अशा प्रकारचं मैलाचा दगड आपण म्हणूया. जेव्हा असं प्रगतीच्या बाबतीत बोलतो तेव्हा साहेबांचं सर्व कार्य असं दृष्टीपटलासमोर पटपट पुढे येतं. अगदी विद्यार्थी दशेपासून मी या संस्थेमध्ये विद्यार्थी होतो आणि आता प्राचार्य पदापर्यंत येणाऱ्या जवळजवळ 40 वर्षापेक्षा जास्त संस्थेची वाटचाल जवळून पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे आणि आता अनुभवतो आहे. ही सगळी प्रेरणा, ही सगळी स्फूर्ती जसं आपण जेव्हा महाराष्ट्राच्या शैक्षणिक सामाजिक उन्नतीबद्दल प्रगतीबद्दल बोलायला लागतो अशा वेळेला जी शाहू आंबेडकर किंवा सगळे जे काही समाजधुरीण समाज सुधारक यांचं नाव आपण घेतो आणि ते रास्तच आहे. तशाच पद्धतीने मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेची वाटचाल जेव्हा आपण बघायला लागतो शतकोत्तर अशा प्रकारची ही वाटचाल जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येते तेव्हा अनेकांच्या कार्याचा गौरव करणं क्रमप्राप्त असतं. त्याच्यात डॉक्टर विष्णुरावजी पवार साहेब हे एक अग्रस्थानी आहेत असं म्हणायला हरकत नाही. स्मृतिदिनी आपण जेव्हा त्यांचं स्मरण करायला लागतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं जे काही शब्द वापरले जातात धाडसी, कणखर, शिस्तप्रिय हे फक्त केवळ विरुदावली म्हणून आपण वापरत नाहीये तर त्यांचं कार्य जेव्हा बघायला लागतो तेव्हा लक्षात येतं की एका अत्यंत गरीब अशा प्रकारच्या कुटुंबामध्ये जन्माला आला. आज त्या सुबत्ता आहे पण तालुक्याची असं म्हणूया. पण सगळ्यांना ज्ञात आहे की 4 एप्रिल 1948 मध्ये डॉक्टरांचा जन्म ज्या खेड्यामध्ये झाला, पुणे गावामध्ये झाला आणि आणखी सांगायला अभिमान वाटतो की त्यांचं आजुळे सिन्नर तालुक्यातलं आहे गोंदे. तांबे फॅमिलीकडून आलेले अशा प्रकारच्या त्यांच्या मातोश्री आणि या अशा प्रकारची म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की गोंधळ अजूनही पाहिलं आता कुठेतरी समृद्धी गेली म्हणून सुधारलं नाही तर अत्यंत आर्थिक दुर्बल स्थिती असणारी ही खेडोपाडी असणारी मंडळी आणि अशा प्रकारच्या या कुटुंबातून आलेल्या हे व्यक्तिमत्व पुढे गेल्यानंतर आपल्याला आता लक्षात येत आहे की ते विद्यापीठाचं शिक्षण पद्धती असेल. आपण मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेची सगळ्यांना ज्ञात आहे त्यांची कारकीर्द, परंतु ज्यांना कदाचित माहीत नसेल की पुणे विद्यापीठाच्या जडणघडणीमध्ये किंवा जी प्रगती आहे त्या प्रगतीमध्ये डॉक्टर साहेबांचा प्रत्यक्ष हातभार आहे, योगदान आहे. मग ते सिनेट असेल, स्टँडिंग कमिटी असेल, तिथल्या मॅनेजमेंट काउन्सिल असेल, जेव्हा संस्थेचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी जेव्हा काम केलेलं आहे तेव्हा तत्कालीन परिस्थितीमध्ये जे काही आमूलाग्र बदल झाले त्या आमूलाग्र बदलांच्या मध्ये अत्यंत त्याला म्हणूया की महत्वाचा ब्रेन जो आहे, अक्कल हुशारी आहे ती डॉक्टरांचं योगदान त्या ठिकाणी आहे. मग ती सेमिस्टरची पद्धती असेल किंवा स्ट्रक्चरल रिस्ट्रक्चरिंग असेल अभ्यासक्रमाचं आणि लोकांच्या म्हणजेच प्राध्यापकांच्या जागा कमी होऊ नये, कोणावरती अन्याय होऊ नये, त्या सगळ्यांना कसं वाचवता येईल याच्याबद्दलचे निर्णय असतील, परीक्षा पद्धती असेल आणि मग त्याची संस्था चालक म्हणून एक असणारं योगदान वेगळं आणि समाजातील अभ्यासू अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी दिलेलं योगदान फार वेगळं. आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल की तत्कालीन परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही विद्यापीठामध्ये कामासाठी जायचो त्याला आम्ही जर सांगितलं ना की विचारलं आम्हाला की तुम्ही कुठल्या संस्थेत काम करतात, आम्ही जर असं म्हणालो की मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेत काम करतो ते म्हणजे हा डॉक्टर साहेबांशी का. ही जी ओळख आहे ना ती ओळख आपल्या सगळ्यांना पटवून देणारी, दाखवून देणारी आहे की महाराष्ट्रातल्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेमध्ये आपण जरी व्यक्तिपूजक जरी नसलो परंतु कर्तृत्व एवढं जाणवे असतं. कारण तिथल्या लोकांना, तिथल्या मॅनेजमेंट काउन्सिलचे असतील, सिनेटचे असतील, त्यांना डॉक्टर वसंतरावजी पवार साहेबांचं काम आणि तिथे असणारी त्यांचं कारकीर्द ही जास्त लक्षवेधी होती असं म्हणायला हरकत नाही. बऱ्याचदा काही आम्ही संस्थेमुळे आम्हाला ओळखतात परंतु त्यांच्यामुळे संस्था ओळखली जात होती याच्यात मला वाटत नाही काही चुकीचं असेल. कारण महाराष्ट्राच्या शिक्षण पद्धतीमध्ये असेल, देशाच्या बाबतीत बोलायचं तर सगळ्यांना माहिती की मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी देशाचं पण नेतृत्व केलेलं आहे. नुसतं नेतृत्व नाही कर्तृत्व पण तशा प्रकारचे सगळ्यांना ज्ञात आहे की जेव्हा डॉक्टर साहेबांचं एवढं सगळं व्यस्त आणि व्यग्र अशा गुंतून असलेलं जे दैनंदिनी होती
सुद्धा सुश्रुत सारख्या हॉस्पिटलमध्ये कितीही धावपळत असतील तर पहाटे 5चा राऊंड त्यांनी कधीच चुकवला नाही जेव्हा ते नाशिकमध्ये असते. म्हणजेच रुग्णांची सेवा ही प्रामुख्याने त्यांनी कधीही टाळली नाही. कितीही थकवा, कितीही अगदी पहाटे किंवा अगदी 4:45ला आलेला असेल तरी 5चा राऊंड घेणार आणि नंतर पुढची दिनचर्या सुरू होणार. हे जे काही शिस्त आहे, म्हणून मगाशी म्हणालो की हे जे काही कणखर, धाडसी, शिस्तप्रिय हे शब्द केवळ त्यांचं वर्णन करण्यापुरते नाही. जेव्हा आपण कर्तृत्वाकडे बघतो, कामाच्या पद्धतीकडे बघतो, त्याला लक्षात येतं की हे शब्द किती साजेसे आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांचं एक अशा कणखर आणि धाडसी तर होतं, पण करारी पण नेतृत्व होतं. आम्ही तर त्याला अगोदर विद्यार्थी होतो तेव्हा तर प्रश्न सोडाच, नंतर प्राध्यापक झालो तरी आम्ही 10 वेळा विचार करायचो सागरच्या केबिनमध्ये जाताना आपलं काही चुकणार तर नाही ना, बोलतानाही. म्हणजे ही आदरयुक्त भीती होती आणि त्याच्याने शिस्त, म्हणजे त्याच्यातून शिस्त दिसत होती. परंतु तेवढंच साहेब प्रेमळ पण होत आहे. आम्ही जेव्हा विद्यापीठामध्ये भेटायचो, म्हणजे जेव्हा आम्ही कामासाठी असायचो तेव्हा साहेब यायचे तिथे आणि त्यांना एकदा त्यांनी पाहिलं की ते नावानिशी लक्षात ठेवायचे. सकाळी सकाळी भेटलं तर पहिलं विचारणार, सर नाश्ता केला का? नसेल केला तर चला आमच्या बरोबर बसा. हे जे काही आहे जेव्हा त्यांनी अनुभवलं माझ्यासारख्यांनी, तेव्हा कळतं की एरवी अशा प्रकारे करारी नेतृत्व जरी होतं, परंतु आतून असताना ओलावा जिव्हाळा हा फार वेगळा होता आणि अशा पद्धतीने आपुलकी सुद्धा त्यांच्यामध्ये होती. म्हणजे थोडक्यात असे अनुभवातून मला सांगायला आठवत आहे आजही. आणि एकदम झालं की जे काही असेल ते स्पष्टपणे सांगणारं, कुठल्याही प्रकारचे आढेवेढे नसतं आणि त्याच्यातून कार्याची गती आपण सगळ्यांनी अनुभवली आहे. बरेचसे वक्ते या ठिकाणी आता बोलणार आहे. मी या प्रसंगी आलेल्या सगळ्या मान्यवरांचं पुनश्च एकदा मी या ठिकाणी स्वागत करतो. त्यामध्ये पांडुमामा शिंदे आहेत, कचरू पाटील तुकडे आहेत, सुनील भाऊ तुकडे आहेत, आपल्या सतत कार्यामध्ये, आपल्या सामाजिक सांस्कृतिक कामामध्ये सतत असणाऱ्या, सहभागी असणाऱ्या वैशालीताई अडके, त्याचप्रमाणे कचरू पाटील शिंदे, या सगळ्या मान्यवरांचं मनापासून पुनश्च एकदा मी स्वागत करतो. आणि या दिनी पुनश्च एकदा डॉक्टर साहेबांचं स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. निश्चितच या ठिकाणी अथक परिश्रम आणि दृढ निश्चय, त्याचप्रमाणे प्रचंड इच्छाशक्ती ही त्रिसूत्री स्वतः आपल्या जीवनामध्ये आणणारे साहेब आणि आपल्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत मराठा विद्याप्रसारक संस्था आणि समाजासाठी आपलं जीवन वाहून घेणारे आदरणीय साहेब यांना खरोखर खऱ्या अर्थाने या ठिकाणी आजचा हा दिवस, त्याची प्रेरणा तुम्ही आम्ही सर्वांनी घेण्याची आजचा हा खरा दिवस आहे. यानंतर साहेबांच्या या ठिकाणी आठवणींना उजाळा देण्यासाठी या ठिकाणी मी सर्वप्रथम माननीय पांडुमामा शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांना जीवनामध्ये एक आदर्श निर्माण करून ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं, असे आपल्या संस्थेचे माजी सरचिटणीस, नाशिक जिल्ह्याचे माजी खासदार आणि आपल्या सर्वांना जीवनामध्ये स्मरण राहील असे मार्गदर्शक, वैकुंठवासी आदरणीय डॉक्टर वसंतरावजी पवार साहेब यांच्या पुण्यस्मरणाच्या दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे एक कर्तव्य आणि कार्यक्षम असे संचालक आदरणीय भाऊसाहेबजी कातळे साहेब, आपल्या संस्थेचे प्राचार्य आदरणीय बाबळ सर, उपप्राचार्य ती कोणाची आहे, कोण आहे, सदस्य आहे का, आमचं माणूस आहे का, जवळचा माणूस आहे, याला प्रगती देण्याऐवजी ती इथं शाळेत आल्याच्या नंतर, संस्थेत आल्याच्या नंतर संस्थेच्या त्या खुर्चीला न्याय केली ती याच्याकडे तिकडे असणार. आणि म्हणून अगदी परखड उत्तर देणं आणि शिस्तप्रिय चालणं हे आता सांगायला गेलं तर त्यांचं जीवन इतकं मोठं आहे की खूप मोठं जीवन आहे, आपण सांगू शकत नाही. वेळोवेळी आपण बोलू. आणि म्हणून
आजचा खऱ्या अर्थानं ती जी जीवन जगले, त्यांनी जी आपल्याला बांधिलकी दिली, त्यांनी जी शिस्त घालून दिली, त्यांनी जी प्रथा दिली, त्या प्रथेवर पाऊल ठेवून आणि त्यांचं वर्तणुकीचा जो काळ आहे तो आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त कसा उतरवता येईल अशा पद्धतीने आपण आजचा हे पुण्यस्मरण साजरं करूया. आम्हाला इथं बोलवलं, आमचा सत्कार केला आणि 2 शब्द बोलायला दिले, त्याच्याबद्दल मी संस्थेचे आणि साहेबांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा पवार साहेबांना अभिवादन करून थांबतो. जय हिंद. धन्यवाद डुबळे साहेब. यानंतर कस्तूर पाटील शिंदे या ठिकाणी आपलं मंतव्य व्यक्त करतील. कर्मवीर डॉक्टर वसंतराव पवार संस्थेचे चिटणीस यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित संस्थेचे संचालक डॉक्टर साहेब, त्याचप्रमाणे या संस्थेचे आचार्य बाबर साहेब, शिंदे, छत्रपती कुत्रे, सुनील रोकडे, अंकिताई, आचार्य, सर्व आचार्यगण व संस्थेचे सर्व कर्मचारी बंधू, खरोखर पवार साहेब एक अत्यंत प्रतिकूल कुटुंबातून बाबर सरांनी सांगितलं असते या शिक्षणामधून निवडून आणि चांगल्या प्रकारचं असं काम त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलं. डॉक्टर ही पदवी घेऊन त्या काळामध्ये नाशिक सारख्या ठिकाणी सर्जन म्हणून काम करीत असताना खरोखर ग्रामीण भागातल्या कुठलाही ग्रामीण भागातला माणूस असेल तो प्रथमतः डॉक्टर वसंतराव पवारांच्या दवाखान्यात ॲडमिट व्हायचा. कारण त्यावेळेला बहुजन समाजाला सेवा देण्याचं काम कोणी करीत असेल तर डॉक्टर वसंतराव पवार हेच करायचे. कारण इतर समाजाचे मोठमोठे डॉक्टर होते, त्या ठिकाणी त्यांच्या फी खूप अशा फी असल्यामुळं बहुजन समाजाचा माणूस त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हता. म्हणून हे घेरलं आणि डॉक्टर पवार साहेबांनी या नाशिक सारख्या शहरामध्ये आपला दवाखाना उभारून त्या ठिकाणी गोरगरीब जनतेची सेवा करण्याची त्यांनी निश्चय केला. आणि ती सेवा करीत असताना त्याच वेळेला संस्थेचे अध्यक्ष ठाकरे साहेब आणि त्याचप्रमाणे हांडे साहेब यांनी त्यांना घेरलं की खरोखर या बहुजन समाजामध्ये तळागाळामध्ये जाऊन काम करणारा कार्यकर्ता कोण असेल तर पवार साहेब आहे. त्यांनी त्यांना बोलून घेतलं आणि या संस्थेमध्ये काम करण्याची त्यांना संधी दिली. त्या संस्थेचं सरचिटणीस करून ही सर्व जबाबदारी त्यांनी या अशा धडाडीच्या कार्यकर्त्यांवर टाकली. दुर्दैव असं की आपल्याला त्यांचा कार्यकाळ फार दिवस आपल्याला भोगता आला नाही आणि पाहता आला नाही. खरोखर त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये गोरगरिबांची सेवा करण्याचं उद्दिष्ट त्यांच्याजवळ असल्यामुळे त्यांनी त्या पद्धतीनं सेवा केली आणि ह्या वृक्षाचं वटवृक्षात थोड्या दिवसात तो होईना रूपांतर केलं. त्यांना खासदारकी मिळाली, आमदारकी मिळाली. ह्या माध्यमातून त्यांनी या संस्थेचं हे वटवृक्षामध्ये रूपांतर केलं आणि चांगल्या प्रकारची अशी ही संस्था नावारूपाला आणली. निश्चितच त्यांच्या जाण्यानं आपल्या या संस्थेला मोठं असं दुःख झालेलं आहे आणि या संस्थेची मोठी अशी हानी झालेली आहे. निश्चितच त्यांच्या स्मरणानं निश्चित आपल्याला सतत तेवत राहून आपण त्यांनी जे धडा घालून दिलेला आहे आपल्या या संस्थेमध्ये शिस्ततेचा, त्या पद्धतीने आपण काम करून या संस्था मोठी करण्याचं काम निश्चित आपण करावं. आपले त्यांच्या मागे निश्चित निर्माताही सुद्धा या संस्थेमध्ये चांगल्या प्रकारचं असं काम करीत आहे. मी आपल्या सर्वांना एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद साहेब. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन आपली संस्था साहेबांच्या प्रेरणेने आजही या ठिकाणी कार्यरत आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या इगतपुरी तालुक्याचे संचालक आदरणीय इंजिनियर भाऊसाहेब ठाकरे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मंतव्य व्यक्त करावं.
मराठा विद्याप्रसारक समाजाचे कर्मवीर कुंजाबाबा गोवर्धने कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय या विद्यालयामध्ये संस्थेचे दिवंगत सरचिटणीस डॉक्टर वसंतरावजी पवार साहेब यांचं पुण्यस्मरण या ठिकाणी आपण करत आहोत. त्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय कसुरबाजी शिंदे, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय कसुरबाजी डुबरे, पांडुरंग मामा शिंदे, सुनील भाऊ रोकडे, आदरणीय सेऊ वैशिलेताई आडके, या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वाबड, उपप्राचार्य डॉक्टर गिरी सर, डॉक्टर नसले तरी परंतु त्यांनी बरेच डॉक्टर घडवलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना डॉक्टर गिरी सर, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मित्रहो, डॉक्टर वसंतरावजी पवार सर आणि माझा जवळजवळ 20 वर्ष अतिशय जवळून असा संपर्क आला आणि एखाद्या व्यक्तीकडून काय प्रेरणा घ्यावी, आज त्यांचं पुण्यस्मरण करण्याचं सुद्धा कारण तेच आहे की समाजामध्ये ज्या मोठ्या मोठ्या व्यक्ती होऊन जातात आणि त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी प्रेरणा मिळाली पाहिजे आणि ती प्रेरणा घेण्यासाठीच हा कार्यक्रम त्या ठिकाणी आपण साजरा करत असतो. त्यांच्या स्मृतींना उजाळा देतो. त्यांच्यामध्ये जे काही गुण असतात त्यापैकी काही गुण आपल्याला घेता येतात की याचा विचार करण्याचा आजचा हा दिवस आहे. साहेबांनी त्या संस्थेसाठी जे काही काम केलेलं आहे ते गेल्या 10 वर्षापासून मी जवळून बघतो. संस्थेचे कर्मवीर रावसाहेब थोरात असतील, भाऊसाहेब हिरे असतील, कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे असतील, त्यानंतर दुसऱ्या फळीतले कर्मवीर काकासाहेब वाघ, गणपतदादा मोळे, D.R. भोसले आणि आताच्या काळातील ज्या समाजधुरीणांनी या संस्थेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने केले, त्यामध्ये ॲडव्होकेट बाबुरावजी ठाकरे असतील, ॲडव्होकेट विठ्ठलरावजी हंडे आणि संस्थेचे दिवंगत सरचिटणीस डॉक्टर वसंतरावजी पवार. रावसाहेब थोरातांच्या काळामध्ये विद्यार्थी धरून आणून त्याला शिकवायचं, त्याला शिक्षणाचं महत्व सांगायचं आणि ग्रामीण भागामध्ये अक्षरशः विद्यार्थी शिक्षण म्हटलं तर पळून जायचे आणि अशा परिस्थितीमध्ये रावसाहेब थोरातांनी काम केलं, भाऊसाहेब हिरेंनी काम केलं, अण्णासाहेब मुरकुटेंनी काम केलं आणि त्यानंतर ग्रामीण भागामध्ये हायस्कूल सुरू करण्याचं काम म्हणजे हा साधारणतः 1950 ते 65च्या दरम्यानचा काळ. त्यामध्ये कर्मवीर काकासाहेब वाघ असतील आणि कर्मवीर गणपतदादा मोरे, D.R. भोसले यांनी त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये माध्यमिक शिक्षण विद्यार्थ्याला कसं मिळालं पाहिजे इथपर्यंत खूप मोठं काम केलं आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये डॉक्टर वसंतरावजी पवार साधारणतः 82 ते 84च्या दरम्यान डॉक्टर साहेब संस्थेमध्ये आले आणि संस्थेची परिस्थिती अतिशय हालाकीची होती. एखादी बिल्डिंग बांधणं सुद्धा संस्थेला शक्य नव्हतं आणि साहेबांनी हे हेरलं की संस्थेला सोर्स ऑफ इन्कम जोपर्यंत होत नाही आणि जोपर्यंत आपली आर्थिक उन्नती होत नाही तोपर्यंत संस्थेला चांगल्या प्रकारचे दिवस येणार नाही आणि म्हणून साहेब प्रोफेशनल कोर्सकडे त्या ठिकाणी वळले. 1987चं इलेक्शन आम्ही बरोबर बघितलं, 92चं, त्याच्यानंतर 97ला जेव्हा साहेब पराभूत झाले. आताच कसुर पाटील डुबरेंनी त्यांच्या भाषणात सांगितलं की
काम होत असेल तर यस, नसेल होत तर जा. आणि त्याचा गवगव फार मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये झाला. आणि 92 ते 97च्या काळामध्ये साहेबांनी जे काम केलं ते कदाचित जनतेला आवडलं नाही. आणि मग 97च्या इलेक्शनमध्ये त्या ठिकाणी पराभव झाला. आणि पुन्हा 2002 मध्ये जनतेने त्यांना प्रस्थापित सरचिटणीस केलं. आज जर आपण या संस्थेची भरभराट कशामुळे झाली, आज आपलं मेडिकल कॉलेज आहे. ज्या मेडिकल कॉलेजला या जिल्ह्यातील प्रस्थापितांनी मागणी, संस्था नाशिकमध्ये ते मेडिकल कॉलेज मागत होती. इंडियन मेडिकल असोसिएशन जे आहे IME, आणि त्यांचं सगळ्या सुविधा त्या ठिकाणी त्या संस्थेकडे होत्या. का 100 बेडचं हॉस्पिटल तुमचं रेडी पाहिजे, मराठा विद्याप्रसारक समाजाकडे हॉस्पिटलही नव्हतं, दवाखानाही नव्हता, काही नव्हतं. परंतु आम्ही बघितलं डॉक्टर साहेबांनी रातोरात त्या ठिकाणी हॉस्पिटल तयार केलं, दवाखाना तयार केला, 100 बेड त्या ठिकाणी आणले आणि 100 पेशंट पण आणले. या सगळ्या गोष्टी म्हणजे एवढं काम ज्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये साहेबांनी केलं. आणि जेव्हा इंडियन मेडिकल असोसिएशनचं इन्स्पेक्शन झालं आणि मराठा विद्याप्रसारक समाज संस्थाच लायक आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांनी दाखवलं. आणि आज आपल्याला जे मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे ते केवळ डॉक्टर साहेबांची पुण्य आहे. आणि आज मेडिकल कॉलेजमध्ये 120 जागांची आपली कॅपॅसिटी आहे आणि 35 ते 40 पोस्ट ग्रॅज्युएशनचे लोक त्या ठिकाणी आपले शिक्षण घेत आहेत. आणि त्या माध्यमातून आज संस्थेला साधारणतः 50-60 कोटी रुपयाचं जे काही आपल्याला त्या मेडिकल कॉलेजमधून उत्पन्न मिळत आहे, त्या माध्यमातून आज आपण जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारच्या त्या ठिकाणी स्कूल उभारू शकलेलो आहे. चांगल्या प्रकारचं शिक्षण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना देतो आहोत. आणि ज्या ज्या काही आज आपण बघितल्या नाशिक शहरामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर उभी केलेले आहे ते सर्व आज डॉक्टर साहेबांच्या पुढे केलेलं आहे. आणि अशा व्यक्तींकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. आम्ही स्वतः जेव्हा बघतो की 20 वर्षाच्या कालावधीमध्ये बरोबर आम्ही जर गेलो असेल साहेबांकडं तर अतिशय एक वाक्य त्यांचं मार्मिक असायचं. आणि एक वाक्यातून आपण काय शिकतो आहोत. मोठी माणसं काही 100 वाक्य बोलत नाही किंवा तुमच्याकडे पूर्ण बोलत नाही, तर ते 1-2 शब्दच त्यांचे असे असतात की आपल्या आयुष्याला कलाटणी देत असतात. तसंच आमच्या आयुष्याला सुद्धा त्यांच्या 1-2 वाक्यांमुळे किंवा 1-2 शब्दांमुळे कलाटणी मिळालेली आहे. अतिशय जवळून ज्या वेळेस संपर्क आला त्या वेळेस त्यांनी प्रत्येक वेळेस मार्गदर्शन करण्याचं काम या जिल्ह्यातील सर्वच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना केलेलं होतं. आज पांडुमामा शिंदेंनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की अतिशय साधी राहणी, परंतु लोक भाऊ करायचे. आणि एखादी व्यक्ती मोठी झाली की त्याच्याबद्दल निश्चित स्वरूपामध्ये भाऊ केला जातो की तो माणूस असा आहे, तो कोणाचं ऐकत नाही, स्वतःच कुठंतरी भेटत असतो. म्हणजे त्या माणसाला कुठंतरी नाउमेद करण्याचं काम काही लोक करत असतात. परंतु साहेब कधीही नाउमेद झाली नाही. अनेक वेळा पराभूतही झाला असेल तरी त्या पराभूतपणातूनही ते पुन्हा उभे राहिले. या जिल्ह्यातील बहुजन हिताय बहुजन बहुजन हिताय बहुजन सुखाय हे जे ब्रीद वाक्य या मराठा विद्याप्रसारक समाजाचं होतं. तळागाळातल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला त्या ठिकाणी शिक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची भावना कायम मनामध्ये ठेवून त्यांनी या संस्थेसाठी काम केलं. आणि इतकं काम केलं की शेवटी जेव्हा त्यांना मुंबई विमानतळावर अटॅक आला त्या दिवशी सुद्धा ते मेडिकल कॉलेजच्याच कामासाठी दिल्लीला गेले होते. MCIचं त्या ठिकाणी एक पॉईंट होता, तो पॉईंट क्लॅरिफाय करण्यासाठी ते गेले. उतरल्यानंतर त्यांना आज 7/10/2010 विमानतळावर अटॅक आला आणि साहेब गेले. संपूर्ण जिल्ह्याला फार मोठी हानी झाली. आणि ही व्यक्ती गेल्यामुळं शिक्षणाची जी काही मराठा विद्याप्रसारक समाजाची फार मोठी हानी झालेली होती ती कधीही भरून न निघणारी होती. परंतु त्यानंतरही संस्थेच्या आदरणीय सरचिटणीस निलिमाताई पवार यांनी डॉक्टरांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या हाती पुन्हा त्या ठिकाणी काम घेतलं. आणि गेल्या 10 वर्षामध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम त्यांनी त्या संस्थेमध्ये केलेलं आहे. डॉक्टर वसंतरावजी पवार साहेबांच्या
पी.सी. राय, डॉक्टर पी.सी. राय यांच्या नावाने दिला जाणारा जो इंटरनॅशनल लेवलचा पुरस्कार आहे तोही साहेबांना त्या ठिकाणी मिळालेला होता. त्याचप्रमाणे मराठा विद्याप्रसारक समाजामध्ये 78वें जे मराठी साहित्य संमेलन होतं त्याची धुरा त्यांनी त्या ठिकाणी स्वतः घेतली आणि स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं. अतिशय जवळून त्या ठिकाणी त्यांची सगळी प्रिपरेशन बघितली. महाराष्ट्रामध्ये जे काही मराठी साहित्य संमेलन झाले असतील तर आपल्या संस्थेमध्ये जे संमेलन झालेलं आहे ते एक ऐतिहासिक असं संमेलन त्या ठिकाणी साहेबांच्या नेतृत्वाखाली पार पाडलेलं होतं. डॉक्टर शरदरावजी पवार साहेब त्या उद्घाटनाला आलेले होते. खूप चांगलं संमेलन त्या ठिकाणी पार पाडलं. शिस्त, गुणवत्ता आणि पारदर्शकता ही त्रिसूत्री घेऊन मराठा विद्याप्रसारक समाजाचं काम डॉक्टर साहेबांनी केलं. सगळ्यांनाच त्या ठिकाणी प्रेरणादायी काम त्यांनी दिलेलं होतं. त्यांच्या संपर्कात ज्या ज्या काही व्यक्ती आल्या असतील त्या प्रत्येकाला एक प्रेरणा देण्याचं काम त्यांनी केलं. आणि अशी प्रेरणादायी माणसं जेव्हा समाजातून जातात तेव्हा समाजाची खूप मोठी हानी होत असते. माझी स्वतःची सुद्धा व्यक्तिगत फार मोठी हानी झालेली होती. जेव्हा मी त्यांच्याकडे कायम 97ला पहिल्यांदा तिकीट मागायला गेलो मामा आणि साहेबांनी सांगितलं का तुझं वय अजून फार कमी आहे, एवढ्या कमी वयामध्ये जर आम्ही डायरेक्ट केलं तर आमचं काय होणार म्हणे आणि तू थांबून घे. आणि त्यावेळेस आमचे नेते होते गोपाळरावजी गुळवे हेही मला भेटले तिथं. अरे म्हणे चल तुला तिकीट देतो आमच्याकडून. जे त्यावेळेस दादा विरोधामध्ये गेले आणि जेव्हा 8 लोकांमध्ये माझी स्वतःची इंटरव्ह्यू झाली तर पहिलं तिकीट मला त्यांनी दिलं. डॉक्टर वसंतराव पवारांच्या पॅनलच्या विरुद्ध बाजूने तू लढायला लागेल म्हणे. आणि मी बघितलं आता डॉक्टरांच्या विरुद्ध म्हणजे माझे वडील पण सकाळीच मला बोलले की डॉक्टरांच्या विरुद्ध आपल्याला काही जायचं नाही म्हणे, ते काही उद्योग तू करू नको. आणि मग माझं ते तिकीट तिथं 8 लोकांमध्ये फायनल केलं. आणि मला असं झालं की आता गोपाळराव म्हणताय म्हटल्यावर मला मागे पण येता येईना. परंतु मग मी एक मोठं कारण शोधलं की बाबा मला तिथे इलेक्शन काय आता लढवता येणार नाही. मग गोपाळरावने अशी अडचणी का म्हणजे मग थांबून घे म्हणजे तो आता म्हणजे अशा परिस्थितीमध्ये अजून 2 वर्ष मला थांबावं लागलं. परंतु नंतर डॉक्टरांनी स्वतः शब्द दिला होता की मी तुला एकदा माझ्या पॅनलमध्ये घेईल. मी त्याप्रमाणे निर्माणदारीने तो शब्द पुरा केला आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रेमाने गेल्या 10 वर्षापासून त्या संस्थेची सेवा करण्याची मला डॉक्टरांमुळेच संधी मिळालेली आहे. अशा या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला मी भावपूर्ण आदरांजली देतो. आणि आज या ठिकाणी साहेबांमुळं त्या संस्थेचा जो काही वटवृक्ष झालेला आहे तो खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. रयत शिक्षण संस्था सुद्धा आम्ही जवळून बघितली. परंतु रयत शिक्षण संस्थेचे फक्त हायस्कूल आहे. महाराष्ट्रामध्ये 675 ते 690च्या आसपास त्यांचे माध्यमिक हायस्कूल आहे. परंतु प्रोफेशनल कॉलेजेस नाहीत त्यांचे. त्याहीपेक्षा मी तर म्हणतो रयतपेक्षाही आपली संस्था ही निश्चित स्वरूपामध्ये मोठी आहे. आणि आपण जे विद्यार्थ्यांना आज प्रोफेशनल शिक्षण देत आहोत ते महाराष्ट्रामध्ये अशी कुठलीही संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशी कुठलीही संस्था देत नाही. हे तुम्ही जरी अभ्यास केला तरी तुमच्या लक्षात येईल. अशा या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेबांनी डॉक्टर वसंतराव पवार साहेबांच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे आणि अनेक ऐतिहासिक घटना या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत की ज्या संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. यामध्ये स्वतःचाही अनुभव साहेबांनी शेअर केलेला आहे आणि त्यामध्ये साहेबांना सुद्धा त्या काळामध्ये विरोध म्हणजे एका शिक्षण क्षेत्रातल्या तज्ञ व्यक्तीला विरोध असाच अर्थ त्या ठिकाणी दिसतो. म्हणून साहेबांनी सुद्धा या ठिकाणी त्यावेळेस थांबून घेतलं होतं. मी आपले या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि या आजच्या स्मृतिदिन कार्यक्रमाचे आभार कनिष्ठ विभागाच्या पर्यवेक्षिका प्राध्यापिक श्रीमती वैशाली कोकाटे यांना मी विनंती करतो त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार मानतो. आयोजित मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे माजी सरचिटणीस तसेच नाशिक जिल्ह्याचे माजी आमदार, माजी खासदार, स्वर्गीय सन्माननीय डॉक्टर वसंतरावजी पवार साहेब यांच्या पुण्यस्मरणानिमित्त
आपण इथे सर्वजण उपस्थित झालेलो आहोत. हातोळे सर आपल्या इगतपुरी तालुक्याचे संचालक, ज्यांनी साहेबांकडून प्रेरणा घेऊन आपलं कार्य चालू ठेवलेलं आहे आणि आपल्या मनोगतातनं त्यांनी ते व्यक्तही केलं आहे. साहेबांचे मी कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल आणि मनोगत व्यक्त केल्याबद्दल आभार मानते. तसेच आपल्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे जे सदस्य इथे उपस्थित झालेले आहेत, सन्माननीय पांडुमामा शिंदे, की ज्यांनी आपल्या मनोगतातनं साहेबांबरोबर त्यांना जे अनुभव आले ते अनुभव त्यांनी व्यक्त केले, त्यांचे त्या मनोगत व्यक्त केल्याबद्दल मी आभार मानते. तसेच माननीय कचरू पाटील डुकरे, ज्यांनी आपल्याला आलेले अनुभव आपल्या मनोगतातनं व्यक्त केले, त्यांचे मी आभार मानते. तसेच माननीय सुनील भाऊ रोकडे, आपल्या इगतपुरी शहराचे नगरसेवक, त्यांचेही मी आभार मानते. तसेच सन्माननीय वैशालीताई आडके, ज्या आपल्या कार्यक्रमांना सतत उपस्थिती देतात आणि आपल्याला प्रेरणा देतात, त्यांचे मी आभार मानते. तसेच आपल्या मनोगतातून ज्यांनी साहेबांबद्दलचे जे निष्णात डॉक्टर असल्याचा अनुभव ज्यांना आला आणि त्यांनी ते मनोगतातून व्यक्त केलं, असे सन्माननीय कचरू पाटील शिंदे यांचे मी आभार मानते. आणि ज्यांच्या प्रेरणेने कुठलाही कार्यक्रम घेणं आम्हाला शक्य होतं, असे आमच्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर PR भावड सर यांचे मी आभार मानते. त्यानंतर ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्यांनी केले, असे आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य गिरीश सर यांचे मी आभार मानते. आणि या कार्यक्रमाचे सुंदर पद्धतीने सूत्रसंचालन ज्यांनी केले ते आपल्या महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी सांगळे सर यांचे मी आभार मानते. आणि आपले सर्व प्राध्यापक इथे उपस्थित झाले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे सर्वांचे मी आभार मानते. तसेच कार्यालयीन सेवक आणि आपले शिक्षकेतर कर्मचारी, कार्यक्रमासाठी मेहनत घेणारे, त्यांचे मी आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.